वाटणारी, पण नाही अंधारात दिसत नाही महाराज. आपण चुकीच्या दिशेने आलो असो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गोविंद महाराज की जय. गुरु चरणी ठेवून पाय. गुरुवर्य पुन्हा गुरुवर्य, पुन्हा गुरुवर्य. रामकृष्ण हरी माऊली. काय तुझी माया सांग श्रीरंगा. विठ्ठला पांडुरंगा अभंगाया जोड टाळची पोळ्यांची. माऊली समूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गोविंद महाराज केंद्रीय संस्थान यांची दिंडी रथामागे 43 नंबरने चालते. या दिंडीला हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे यांनी 1948 साली ह्या दिंडीला सुरुवात झाली आणि आज 48 वर्ष या दिंडीला पूर्ण होत आहे. 2 वर्षाने या दिंडी 50 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवाकडे जात आहे आणि त्या दिंडी त्याप्रमाणे या दिंडीची वाटचाल चालू आहे. त्याचा विलू गेला गगनावर. इवलेश रोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी. छोटंसं रोप लावलेलं महाराजांनी 40 माणसांवर चालू केलेली दिंडी आज 6 ते 7 हजार माणसं या दिंडीमध्ये पायी चालतात आणि उत्तम प्रकारचं भोजन आणि उत्तम प्रकारचं भजन या दिंडीमध्ये चालतं. या ज्या दिंडीची परंपरा ही गोविंद महाराज केंद्रीय महाराजांनी लावून दिलेली अशी आहे. ह्या दिंडीमध्ये ही एक समाजाची दिंडी नाही, एका जिल्ह्याची दिंडी नाही. ही संपूर्ण महाराष्ट्रातून नवे महाराष्ट्राच्या बाहेरून देशाच्या बाहेर सुद्धा मंडळी या दिंडीमध्ये चालती. या दिंडीमध्ये प्रत्येक समाजाचे लोक ह्या दिंडीमध्ये चालतात. ह्या दिंडीचे हे वैशिष्ट्य आहे. ही दिंडी एका भागापुरती मर्यादित नसून ही सर्व भागांपुरती ही दिंडी आहे. या गोविंद महाराज केंद्रे यांनी आळंदीमध्ये 221 फूट उंचीचं ज्ञानेश्वरी मंदिर साकारलेलं आहे. ते मंदिराचं काम पूर्णत्वास जात आहे आणि ह्या दिंडीला खास भेट देण्यासाठी आमचे नाशिकवरून येवल्यावरून शेलार अण्णा हे खास या दिंडीला भेट देण्यासाठी प्रतिवर्षी येतात. आणि नुसती भेट देण्यासाठी नाही येत तर एक वारकऱ्यांना आवडतं चीज जे सकाळी उठल्यानंतर पहिल्या छूट लागतं तो चहा. आणि ते या ठिकाणी वारकऱ्यांना येऊन स्वतः त्यांची टीम आहे आणि ती टीम स्वतः चहा बनवतात. आणि चहाचं वैशिष्ट्य चहा म्हणजे तो त्याच्यामध्ये गवती चहा म्हणून जो येतो तो असा आयुर्वेदिक चहा. ज्यांना पाहिजे तो ब्लॅक टी, दुधाचा चहा, दुधावाल्यांना दूध आणि हे सगळं जागेवर बनवून स्वतः ती टीम या ठिकाणी सर्वांना चहा देतात. आणि ती सेवा देण्यासाठी ते या ठिकाणी आमचे वारकरी झोपलेलेच होते. ते म्हणजे ते आम्ही झोपेला असताना ते या ठिकाणी आले, स्वतः चहा तयार केला आणि वारकऱ्यांना अलाउन्स करून या ठिकाणी त्यांनी चहाची सेवा केली. त्याबद्दल हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थान त्यांचं शतशः ऋणी आहे.
मी त्यांना एकच विनंती करीन की त्यांनी असंच प्रेम ह्या संस्थांवर अवश्य ठेवावं आणि त्यांचा एक काय देऊ याशी होऊ इतराई ठेवी तो पायी जीव थोडा या वारकऱ्यांवर असंच प्रेम त्यांनी ठेवावं म्हणून त्यांचा आम्ही एक छोटासा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करू. नॅचरल वाटलं पाहिजे. मान देतो का तुम्हाला? तुम्ही बांधता नाही मला येतच नाही बांधता. लय दिवस पुटरपण केला पण ते बांधता शिकलो नाही. काय उपयोग आहे आमचा? वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. जय. फार आनंद वाटला ना. लोणंदच्या या प्रवासापर्यंत तुम्ही आज काळजी व्यवस्था करताय. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला कसे वाटतात? खूप आनंदाचं वाटतं आम्हालाही समाधान वाटतं ना सेवा करण्यामध्ये. आम्ही इथून पंढरपूर पर्यंत आमची गाडी रस्त्याला उभी असते वा. आणि त्या गाडीत आम्ही 15-20 लोक बरोबर असतात. सेवा करतात सर्व लोक. 3-4 हजार कप चहा आम्ही रोज वाटण्याचा प्रयत्न करतो. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांची ही जी दिंडी क्रमांक 43 आहे याविषयी आपलं काय मत आहे? हरिभक्तपरायण गोविंद महाराज आमचे गुरुवर्य होते. महाराजांची दिंडीला आम्ही दरवर्षी भेट देतोय. बाबांच्या नंतर विष्णू महाराज केंद्रे फार सुंदर अशी व्यवस्था सर्वांचे ठेवतात. सर्वांना प्रेमानं वागवतात. इतकी मोठी दिंडी माझ्या मताने या वारीमध्ये पहिलीच असायला पाहिजे. या वारीमध्ये आलेले लोक अतिशय आनंदी असतात. या सुखाकारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून देव संतासदनी राहिला. हा सुख सोहळा स्वर्गात नाहीये. हा जो आनंद आहे या ठिकाणी जो मिळतोय या दिंडीमध्ये आलेल्या लोकांना मिळतोय. त्यांना भेट देणाऱ्याला मिळतोय. ही सेवा करण्याची मंडळी या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे बापूसाहेब कापे असतील, हरिभक्तपरायण रामदास महाराज असतील, हरिभक्तपरायण रामदास पाटील आमचे मुंबईचे असतील, ते नाना असतील, अनेक ही सर्व मंडळी अतिशय सेवा करतात. सेवाभावी माणसं आहे. बाबांच्या बरोबर राहून या दिंडीमध्ये गेले कमीत कमी 5-6 हजार लोक असतात. त्या 5-6 हजार लोकांची जेवणाची नाश्त्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. अतिशय विष्णू महाराज सर्वांचे आवडते झालेले आहेत. विष्णू महाराज म्हटल्यानंतर परिसरामध्ये ते नाशिक असो औरंगाबाद असो किंवा नगर असो या भागामध्ये आल्यावर सर्व वारकरी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण ते तेवढं प्रेमच लोकांना देतात खऱ्या अर्थाने. त्यांचं जे प्रेम त्या प्रेमामुळे आम्ही दरवर्षी त्यांना भेट देतो. आळंदीला भेट देतो आणि त्यांच्या ह्या आनंदाच्या सुख सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही सामील होतो. कारण हा सुख सोहळा कुठेच मिळणार नाही. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. स्वर्गातील अमर इच्छिताचे देवा मृत्यू लोक बाबा जन्म आम्हा कसा करता. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही म्हणून आम्ही केंद्रीय महाराजांच्या गोविंद महाराजांच्या दिंडीला दरवर्षी भेट देतो आणि समाधान आम्हाला इतकं मिळतं, आनंद मिळतो, तो आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. एका जनार्दनी एकरूप झालो, एकतारी संघ एकरूप जावं आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. आज खऱ्या अर्थानं दिंडी क्रमांक 43 मध्ये येऊन आज हे सगळे विचार ऐकल्यानंतर खरंच आनंद वाटला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद अमंगळ. खऱ्या अर्थानं प्रमाण किती तरी वर्षापूर्वी लिहिला गेलेला आणि त्याच दिंडी क्रमांक 43 ची धुरा उत्तराधिकारी हरिभक्तपरायण महंत विष्णू महाराज केंद्रे यांच्या अध्यापनाखाली आणि गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांच्या विचारांचा वसा वारसा जोपास एक निष्काम कर्मयोगी व्यक्तिमत्वाचं संपूर्ण वसा वारसा जोपासत या दिंडी क्रमांक आहे आणि खूप चांगली माणसं जोडलेली या प्रवासामध्ये. आज ही सगळी मांदणीआळी पाहिल्यानंतर खरंच वाटतं का या जगात देव आहे आणि देवासारखी माणसं सुद्धा आहेत. खूप मनापासून बरं वाटलं. छान. बोला रामकृष्ण हरी. दुम दुमली पंढरी
दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. हात जोडून विठ्ठल विठ्ठल जय. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. धन्यवाद. पांडुरंगा विठ्ठला माय आनंद दिसला बाय. विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय. हा उत्साह हल जय हरी. धन्यवाद. बाबा हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. नाही बरोबर करतो. एकरूप झाली ती. असं एकरूप झालेला माणूस चांगला असतो. वा 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 वा. कृष्ण कृष्ण हरे हरे. चला आजूबाजूला भाविक आहे कृष्ण हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे राम राम वाह वाह वाह. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण हरे हरे. अतिशय सुंदर पद्धतीने नाभी बंधूंचं काम चाललेलं आहे. सेवा देण्याचं काम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराजचा फोटो. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हा काव्या. राम तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा ही दिंडी क्रमांक 3. रामकृष्ण हरी माऊली. एक मित्राने डॉक्टर आहे. हा त्या लोणंदला त्याने हे लावलेलं आहे कॅम्प. हा त्याला भेटून यायचे. हा चालत आता 4 किलोमीटर आहे. हा खूप लांब पडेल. आपल्याकडे गाडीची सुविधा आहे का? हा करू ना आपण लगेच लगेच. हा राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 परंतु पडण्याकरता तुम्हाला सांगतो एक साधू खूप विद्वान असं दाखवायचे आवाज आणि आमंत्रण दिल्यानंतर प्रवचनकार कीर्तनकार होते ते काही साधू नव्हते आणि तो काय केलं म्हणजे पुरणपोळीचा भजीवार म्हणायचे कोणला महाराजाला बाई धरून झाली मग पदर ठेवला आणि म्हणली त्याला ब्राह्मणातलं पुत्र आलेलं दिसतंय त्याच्या वा 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 बघा ते प्रेम भोगधारी वेगळे वेशधारी वेगळे आणि अंतरात जाणणारे वेगळे साधू आहेत त्याला साधू म्हणतात की वाणी आपण भगवंताची अर्पण करायची पायी चाललोच ना आपण आळंदी ते पंढरपूर बोलण्याची नाही आता देवाविनं काही आपण काय करतो इथं आलं तरी तिच्या जावाने काय केलं तिच्या मुलाने काय केलं त्याच्या जावाने काय केलं ह्याच उत्पत्त्याचा महाराज सांगतात या प्रवचनाला या दिंडीमध्ये आम्हाला काल परवा मी खोटं नाही सांगत पाटील ते म्हणजे तुमच्या दिंडीमध्ये 4 ते 5 हजार लोक सांगतात तुमच्या भजनामध्ये किती लोक आहेत दिंडीमध्ये किती लोक आहेत पुढं आहे की गात जागा प्रेम मागा विठ्ठला तुम्ही आवांतर कुठं तरी चालतात ना जेवणा करतात तिथून सकाळी 3लाच निघतात आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचतात अरे वारीचं फळ काया म्हणजे शरीर झालं तुमचं शरीर दिसतंय पण ही वाणी भगवंताला अर्पण करा काय वाणी भगवंताशी अर्पण करा ही वाणी ही वृद्ध होती वाणी ही टिकत नाही वाणी कितपर्यंत चालते जोपर्यंत आपलं चांगलं शरीर आहे तोपर्यंत आपण भजन करू शकतो मग महाराज म्हणतात मज नाही हातपाय डोळ्यात पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोल त्याला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही म्हणून वाणी जोपर्यंत चांगली आहे ती वाणी भगवंताला अर्पण करा मग महाराज म्हणतात ती वाणी ही परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता अपूर्ण आहे मग पूर्ण काय आहे तर आपलं मन पूर्ण आहे काय आणि त्या मनाने जर संकल्प वाईट केला तर वाईट होत त्या मनाने जर चांगला संकल्प केला तर तो सिद्धीला सुद्धा जाऊ शकतो महाराज म्हणतात तू मन हे निश्ची करी माझी भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाचे काय सांगतात भगवान आपलं जे मन आहे ना ते मन भगवंताशी अर्पण करायचे मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले अहो एवढी सेवा फक्त मना भक्त्या नित्ययुक्त उपासते त्यांनी नित्याने हे नामचिंतन केलं आपलं मन ईश्वराशी अर्पण केलं मग ईश्वराशी मन अर्पण केल्यानं परिणाम काय झाला तर मला सांगतात त्या मनाचं कार्य जे होतं ना इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाळी काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही नमस्कार. कसं वाटतं महाराज काम करताना इथं जो आनंद मिळतो तो घरच्या हॉस्पिटलला कधीच नाही मिळत. क्या बात आहे हा जो आनंद आहे हा. हे जे अनुभव आहेत हे जे आता मध्ये पेशंट करण्याची जे आनंद मिळतो तो बिलकुल 5 स्टार एखाद्या हॉस्पिटलमध्ये करताना तिथे पण नाही वाटत तेवढा आनंद आहे. पेशंटला चालताना बिलकुल अर्ध्या तासामध्ये पेशंट फ्री झाल्याच्या नंतर येऊन जे पायावर मुंडकं ठेवतात आणि माऊली खूप बरं वाटलंय सांगतात त्यावेळेस खूप काही कमवल्यासारखं वाटतं. रामकृष्ण हरी
आम्ही विष्णू महाराजाच्या दिंडीमध्ये आहेत, क्रमांक 43. त्याच्यामध्ये आम्ही आज 14 वर्ष झाली मी वारी करतो. पण मला एवढा अनुभव आला की माझे हात दुखले, पाय दुखले तरी मी मनामध्ये काही पकडत नाही. माझे मुलं सांगतात एवढे हात पाय दुखतात, जाऊ नको आई, तुला चालवेल का? जाईल. हाय हरी डोंट वरी, हाय हाय डोंट वरी. झाली, व्यवस्थित चालतो, काय नाही. भगवंताच्यावर विश्वास ठेवला सर्व सारखं होते. आपण भगवंतावर विश्वास ठेवायचं. याला बोला ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा चौथा मात नरहरी सोना तुकाराम, गोरा कुंभा चौथा नरहरी सोना तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा. मला बाई जायाचं वारीला, ओ मला बाई जायाचं वारीला. हे पुढे नको जाऊ, हे वैभव. मला बाई जायचं वारीला, ओ मला बाई जायचं वारीला, मला बाई जायचं वारीला, मला बाई जायचं वारीला. पांडुरंगाच्या भेटेला जायचं वारीला ग, मला बाय जायचं वारीला, मला बाई जायचं वारीला, हा मला बाई जायचं वारीला. हर पांडुरंगाच्या भेटेला, हा पांडुरंगाच्या भेटेला. मला बाई जायचं वारीला ग, मला बाई जायचं वारीला, मला बाई जायचं वारीला ग, मला बाई जायचं वारीला. हा पायी पायी चालत वारीला, हा पायी चालत वारीला. मला बाय जायचं वारीला ग, मला बाय जायचं वारीला, मला बाय जायचं वारीला ग, मला बाय जायचं वारीला. हा हा हे डोंगरांचे मालकजी आहे ग, माझे डोंगरांचे मालकजी आहे ग. असे आये आयलन ग, आयलन सातपटी वाले ग, आये आयलन ग, आयलन सातपटी वाले ग.
आये नाचतान ग नाचतान मुरब कर ग आये नाचतान ग नाचतान मुरब कर ग नाचतान मुरब कर ग आये नाचतान ग नाचतान मुरब कर ग ग माझे डोंगरांचे मालकची आहे ग माझे डोंगरांचे मालकची आहे ग माझं आयल्यान ग आयल्यान येडवण कर ग आयल्यान ग आयल्यान येडवण कर ग जागे नसू जावे असेच ग आयल्यान ग आयल्यान येडव कर ग आयल्यान ग आयल्यान येडव कर ग आये नाचतान ग नाचतान वारी वाल ग आये नाचतान ग नाचतान वारी वाल ग ग माझे डोंगरांचे मालकची आहे ग माझे डोंगरांचे मालकची आहे ग डम 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 डमरू आला डम 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 डमरू आला गणरायाचा पिता तू भोला हे गणरायाचा पिता तू भोला हा पिंडीवर तुझ्या बेळाच्या पाना अरे पिंडीवर तुझ्या बेळाच्या पाना अरे शंकरा उगर तिसरा डोलाने दर्शन दे रे मला अरे शंकरा उगर तिसरा डोलाने दर्शन दे रे मला अरे गळ्यात तुझ्या सर्पाच्या माला गळ्यात तुझ्या सर्पाच्या माला हातानं तुझा त्रिशूल भाला हातानं तुझा त्रिशूल भाला हे शंकरा उगर तिसरा डोलाने दर्शन दे रे मला अरे डम 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 डमरू आला हे डम 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 डमरू आला हे डम 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 डमरू आला हे साई बाबा उगर तुझा मंदिर न दर्शन दे रे मला हे साई बाबा उगर तुझा मंदिर न दर्शन दे रे मला गळ्यात तुझ्या गुलाबाच्या माळा हे गळ्यात तुझ्या गुलाबाच्या माळा हे कपाली तुझा चंदन टिला हे कपाली तुझा चंदन टिला हे साई बाबा उगर तुझा मंदिर दर्शन दे रे मला अरे पांडुरंगा उगर तुझा मंदिर दर्शन दे रे मला हे पांडुरंगा उगर तुझा मंदिर दर्शन दे रे मला हे गळ्यात तुझ्या तुळशीच्या माळा हे गळ्यात तुझ्या तुळशीच्या माळा हे पांडुरंगा उगर तुझा मंदिर दर्शन दे रे मला हे पांडुरंगा उगर तुझा मंदिर दर्शन दे रे मला
हरे डम 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 डमरू आला हे डम 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 डमरू आला हे डम 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 डमरू आला हरे डोंगर पे मंदिर दिखाए रे जीवड़ो डगमग जाए रे हाँ हे डोंगर पे मंदिर दिखाए रे जीवड़ो डगमग जाए रे अरे माता जी के हाथ माँ कंगन शोभाए से माता जी के हाथ माँ कंगन शोभाए से अरे कंगन भी सारा दिखाए रे जीवड़ो डगमग जाए रे अरे कंगन भी सारा दिखाए रे जीवड़ो डगमग जाए रे हे डोंगर पे मंदिर दिखाए रे जीवड़ो डगमग जाए रे अरे डोंगर पे मंदिर दिखाए रे जीवड़ो डगमग जाए रे कैसे शिकला दिंडी नव्हता किंवा माऊली 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 विठ्ठल 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 माऊली 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 पैसा नेला गेला तो बाय हे बघ ढोलक्या काय होतं माहिती का गेव्या कोण नाही ना मी वाजवीन तर वाजवीन मग त्यासाठी तू वहिनी पिसटली 3 दारी नेला नाही आहे माऊली 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 धन्यवाद आता यांनी ठरलंच बघ आता पडाय माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।
अचानक तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या वारीचा खूप म्हणजे जो आमचा जे थकवा आहे तो सगळा निघून गेला. तुमच्या या प्रेरणेमुळे आम्हाला खूप मजा आली. नाव काय आपलं? माझं नाव सारिका मिटकरी. कसं वाटलं ताई आपल्याला? एकदम मजा वाटली. तुम्ही आले तर फोटो विटा काढले तर एकदम आनंद झाला. हा ना? हा, रामकृष्ण हरी. तुम्ही कुठल्या राहिला कुठे तुम्ही? आम्ही सफाळा पालघर. वा 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 पालघर. बोला बोला कसं छान वाटलं? वाटलं. छान वाटलं ना? ओके माऊली कसं वाटलं? चांगलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या. त्यांचं घ्या. या. अहो आदरणीय खाओ तुम्ही आले नाही. चला आता आपण बोटीचे मालक जे आहेत ना खूप मोठे प्रतिष्ठित, हा त्यांच्याकडे जाणार आहे. माऊली हा बोला साहेब, आपलं नाव सांगा आणि कसं वाटते आता वारीमध्ये आल्यानंतर? खूप काय चांगलं वाटतं मला. आपलं नाव सांगा साहेब. माझं नाव प्रभाकर वासुदेव वैती, कंपोस्ट येडवण. आपण आले होते ना आपले येडवणला आपला हे होतं ना कार्यक्रम होता, त्यावेळेला तुम्ही आले होते. बोटीची पूजा केली बोटी? हा बरोबर, आमच्या बोटीची पूजा केली. आपण बोटीत पण फिरून आलो ना. अरे वा वा वा, बोट मोठी झाली. कल्याण झाले. कसं वाटतं दिंडीमध्ये आल्यानंतर? खूप काय म्हणजे आमचे पाय जरी दुखतात ना ते फक्त चालण्यापुरतं पाय दुखतात, नंतर काय ते काय आपोआप बरे होतात आणि परत आम्ही चालायला लागतो. आता काल पाय मुरगळला बाईचा, तरी पण आता ती तयार झाली. सांगता आपण चालूया, टेम्पोत बसणार होतो तरी पण सांगता नाही आपण चालूया, मग चालायला सुरुवात केली आज. छान वाटतं ना वारीत चालताना? खूप काय एकदम किती वर्ष तुमचं? आमचं हे 4थं वर्ष. वा वा वा. 4 वर्षात काय काय अनुभव आले पूर्ण करा सांगा. देवाचा आम्हाला खूप काय मिळालं आणि महाराजांच्या आशीर्वादाने खूप काय आम्हाला मिळालं. आता बोट किती मोठी झाली ते सांगा. बोट एकदम मोठी झाली आमच्या, एकदम मोठी. आणि बोट पण आमची जाऊन आली पण आणि उत्पन्न पण मिळालं. त्यामुळे आमदार खासदार करायचं म्हणते सगळे. ते सांगता येत नाही लोकांना. उतरवतो प्रगती उतराव आणि खूप चांगलं प्रेम करता तुम्ही. खूप बाबांवर तुमचं इतकं प्रेम आहे का ते शब्दात व्यक्त करता येत नाही. अशी उतरवतो तुमची प्रगती उतराव. मला रामकृष्ण हरी. आपल्या येडवणच्या मातेचं नाव काय बरं? आई आशापुरी मातेचा विजय असो. ती सांगा ना साक्षी दिदी. चला चला हा बस छान छान करा फिरा. तुम्ही खेळत राहायचं असंच. हा राधा कृष्ण. कृष्णाबाई पंढरनाथ यांनी सुद्धा 500 रुपये देणगी दिली. बाबाबाई नवाजी भोसले यांच्याकडून 11 माधवराव वायलागर यांनी 500 रुपये दिले. अशोक राणेकडून एकनाथ तुपे फुलंबरी 1100 रुपये दिले. 200 रुपये आले. मकर यांचे सुद्धा 500 रुपये आले. प्रभाकर गायकवाड 500 रुपये. मीराबाई स्वप्नाले यांनी किती येत आहे? 1100 रुपये दिले. धन्यवाद. हे बघा टाटा घेऊ नका कोणी, पंगत धरू नका. 500 रुपये देणगी दिली. धन्यवाद. लक्ष्मणराव भुलाबाई 500 रुपये. धन्यवाद. भुलंबरेकरांचे. भुलाबाई चौधरी यांच्याकडून 500. सुमित्राबाई राठोडकर यांनी सुद्धा 500 रुपये देणगी दिली. धन्यवाद. सखूबाई कुंडली बाबा 1100 रुपये. दत्तराव चव्हाण यांनी सुद्धा 100 रुपये दिले. धन्यवाद. मीराबाई ज्ञानेश्वर ते 500 रुपये यांनी 500 रुपये दिले. सीमा दराडे यांनी सुद्धा 500 रुपये दिला. अजिल पाटील सातपाडी यांनी सुद्धा 100 रुपये दिला. संस्थाबाई ठाकरे यांनी 100 रुपये दिला. सुरेश शंकरराव काळे यांच्याकडून 5000 रुपये. मोबाईलचे मार्फत महाराजांकडे सांगा. तुळशी माळ 511 नाव सांगा नाही. बरं सुरतचे गुप्तदान 800 रुपये. 1000 रुपये रोज देणगी दिली. धन्यवाद. महाराज करा. महाराज आता ज्यांचं आगमन झालं आपण ज्यांची वाट पाहत होतो हरिभक्त पारायण प्रबंधका पाचपुते साहेब यांचे चिरंजीव नुकतेच आमदार झालेले नवीन विक्रमसिंह प्रबंधका पाचपुते यांचं आगमन झालं. जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. सर्व पाहुणे म्हणजे जेवायला बसा. पाहुणे मंडळी इतर जयमाबाई भटके यांनी सुद्धा 500 रुपये देणगी दिली. धन्यवाद. पावती घेऊन जाईल मावली कोण कंसाबाई वाघे यांनी पाकिस्तान यांनी सुद्धा 200 रुपये दिले. धन्यवाद. दिनेश भाऊ मागे सरा. दिनेश भाऊ पावतीची देणगी द्या.
इथून देणगी द्या. 6,000 रुपये गुप्त जमा झालेला ती पिशवी कोणाकडे खंडोबाची शेळीकरी पैसे लोक मला मेहरबानी करून तुम्ही एका ठेवा बसा दिंडीत फिरू नका. वाढणाऱ्या माणसाचा धक्का लागला तुमच्या अंगावर साड्या चांगल्या कपडे खराब होतील तुमचे. पुन्हा म्हणतात धक्का लागला वाडेकरीचा. म्हणून विनंती आपण त्या ठिकाणी बसा. चला वाडेकरी चला पलीकडे या. चला वाडेकरी पलीकडे या. चला वाट चालू करा. महाराज तुमचं माझं काम सोपं. चला वाडेकरी मध्ये तंबूकडे तंबू शेळीकरी अशोक विश्वनाथ पवार अकोला यांनी सुद्धा 501 रुपये देणगी दिली. धन्यवाद. मधले पंक्तीवाले पंक्तीमध्ये कोणी उभारू नका. सर्वांनी भोजन करता बसता. ज्यांना ताट असेल ती आता ज्यांचं आगमन झालंय अगदीच नुकतंच कमी वयामध्ये ज्यांनी आमदार पदाचे सूत्र हाती घेतले आणि अतिशय विधिमंडळामध्ये ज्यांनी प्रश्न उत्तरामध्ये 1 नंबरने या ठिकाणी त्यांचं नाव लौकिक केलं. कमी वयामध्ये आपल्या संस्थांचे या ठिकाणी आदर्शस्तंभ श्री बबनदादा पाचपुते साहेब यांचे चिरंजीव श्री विक्रमशेठ बबनदादा पाचपुते हे सुद्धा आलेले. हे सुद्धा आपल्या दिंडीला 5 मिनिटांमध्ये शुभेच्छा देणार आहेत. चला पाहुण्या इकडे सर मग इकडे सर उभारले तिकडे कळत सर तिकडे मागे सर. वाढी कळत नाही काय वाढायची ती. चला मागे सर सर्व दादा विक्रमशेठ दादा पाचपुते दादा या जागेवर दादानी पहिलं प्रवचन केलेलं आहे आणि आज यांच्या आत्याचा 13वा आहे या ठिकाणी. तरी आता चालत वापस गेल्या. म्हणजे आता माझी वारी चालूच आहे. तर या जागेवर या ठिकाणी आमदार साहेबांना तुम्ही बोलवा. येणारच होते एक दिवस चालण्याकरता. तर आज वेळ नसल्यामुळे पुढे अधिवेशन चालू आहे. आज तरडगाव पर्यंत आपण चालणार आहात. तर त्यांचा सत्कार संस्थांच्या वतीने सर्व विश्वस्त केंद्र महाराजांच्या विनंती करतो. आपण त्यांचा स्वागत करायचे. भुगे साहेब असतील सर्व विश्वस्त मंडळी त्यांचं स्वागत करायचे. फेटा बांधून एक वारकरीचं घराणं म्हणजे पाचपुते घराणं आहे. वाघ साहेब पोलीस साहेब आपण ऐकडे यायचे माईकडं आमदार साहेबांचा सत्कार करायचा. ते गुरुजी बांधते महेंद्र राज यांनी सुद्धा 550 रुपये दिले. धन्यवाद. बाबूराव कदम यांनी 200 रुपये दिले. धन्यवाद. महेंद्र महाराज गणपिशी यांनी सुद्धा 550 रुपये दिले. धन्यवाद. चला वाडेकरी मंडळी चला आधी चला पिशीवाले थोडस पिशीवाले मागे जरा तुम्ही इकडे थांबावं. पिशीवाले आपले वारकरी मंडळी ज्याला जेवायचं नाही ते मागे सरा पंक्तीला वाढण्याकरता. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. एक मिनिट महेश दरेकर मार्केट समिती संचालक यांच्या ठिकाणी स्वागत होते. महेश दरेकर चला सर्वजण आता बोथ्याने भजन म्हणायचे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. बोला बोला. हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला बोला सर्व रामकृष्ण हरी. हे पहा, बाबांची ख्याती महाराष्ट्र नाही देशात नव्हे तर अमेरिकेपर्यंत गेलेली आहे. आज या ठिकाणी संदीप कुलकर्णी अमेरिकेहून आपल्या बाबांच्या दिंडीला भेट देण्यासाठी आले. ते सहकुटुंब आलेले. आई आहे, त्यांची पत्नी हे मुलगी आहे आणि त्यांचे भाऊ आहे श्रीधर देशपांडे. तर यांचा या ठिकाणी आपल्या गोविंद महाराज केंद्रीय संस्थेची आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते त्यांना टाळ आणि एक उपहार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या गणेशेत पुढे या. गणेशेत वा चला, संकल्प सोडून नंतर सर्व सत्कार करू. आता बरे सत्कार आहेत. या हा संकल्प सोडू पहिला. या आजचा जो महाप्रसाद आहे श्री मुरलीधर बापू केंद्रे, किसन शेठ मुरलीधर केंद्रे, उमराई तालुका अंबाजोगाई, युनिस बिझनेस ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड, जोशी ग्रुप मुंबई. सर्वात मोठी देणगी अन्नदानाच्या माध्यमातून जोशी ग्रुप मुंबई यांना विनंती असेल आपल्या प्रति स्वरूपामध्ये आपण पुढे यायचं आहे. कैलासवासी एकनाथ बलभीम जाधव स्मरणार्थ, ॲडव्होकेट हरिभाऊ जाधव सोलापूर, आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी विनंती असेल. या ठिकाणी किसन केंद्रीय मानस संस्था विश्वस्त यांना विनंती आपण पुढे यायचे संकल्प सोडण्याकरता. आज या ठिकाणी बरेच पाहुणे म्हणजे सर्वांचा नाव उल्लेख पंक्तीत सर्वांचा केला जाईल. या पुढे संकल्प सोडायला या वडील सोडा मला संकल्प सोडा पंडे आणि पंडे करणार. तसेच अमेरिकेहून आलेले साहेब कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या गुरुवर्य बाबांच्या दिंडीसाठी अन्नदानासाठी 10,000 रुपये देणगी दिलेले आहे. संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. जोशी ग्रुप सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून आपण पुढे यायचं. जोशी ग्रुप पुढे. वदनी कळलं गीता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदरखना ही जाणी जे यज्ञ कर्म बोला पुंडरी गळते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, बाबी ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरुवर्य गोविंद महाराज की जय. दिल्लीला भेट देण्याकरता गणेश शेडवा या, आपलं सुद्धा स्वागत होत आहे. गणेश शिवराम शेडवा पुढे या, गणेश या पुढे या, गणेश पुढे या. ज्यांची ज्यांची पाहुणे आले असतील त्यांनी सर्वांनी स्वागत करायचे. बरेच पाहुणे आहेत. पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या गोविंद महाराज केंद्रे या दिंडीला खरं तर आज भेटण्याचा योग आला आणि भेट देत असताना तसं गोविंद महाराज केंद्रेंचा आणि आमच्या कुटुंबाचा पूर्वीपासूनचा जिव्हाळ्याचा संबंध होता आणि आमच्या कुटुंबावर एक मोठी छाप या दिंडीने सोडलेली आहे. म्हणजे आमचे आजोबा यांना आपण पुंडलिक बुवा म्हणून अनेक जण ओळखत होते. ज्यावेळेस ज्ञानेश्वर मंदिराची सुरुवात झाली त्यावेळेस बुवांनी खूप मोठा वाटा उचलला होता आणि तेवढ्या वेळेस थांबलं नाही तर आमच्या आई ह्या दिंडीमध्ये चालत होत्या आणि ह्या दिंडीने खरं तर आदरणीय बबनदादांना महाराज केलं. म्हणजे पहिलं प्रवचन त्यांचं आयुष्यातलं याच दिंडीमध्ये झालं होतं. त्यामुळे आमच्या कुटुंबावरती खूप मोठी स्वाद सोडलेली ही दिंडी आहे आणि नक्कीच संप्रदायाचा वारसा असणारं आमचं कुटुंब आहे आणि आज तोच वारसा गोविंद महाराजांच्या मागे विष्णू महाराज उत्तम पद्धतीने चालवत आहेत. कारण वारसा चालवणं खूप महत्वाचं असतं. आम्हाला आल्या आल्या बाबा म्हणाले की तुम्ही आता चालायला सुरुवात करा. म्हणलं अजून आई चालतात. ज्यावेळेस वर्ण आज्ञा होईल त्यावेळेस नक्कीच, ज्यावेळेस वेळ आणि संधी कधी सांगून येत नाही तर नक्कीच या दिंडीमध्येच चालायला सुरुवात करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा हा पंढरपूरचा प्रवास हा सुखकर हो. खरं तर मी प्रत्येक वारीला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करत असतो की आपण पंढरपूरला पोहोचल्यानंतर पांडुरंगाकडे एक मागणं सगळ्यांनी मागितलं पाहिजे की निसर्गाने या वर्षी जशी आपल्यावरती कृपा दृष्टी दाखवलेली आहे अशीच पुढचे काही महिने पावसाळा जर उत्तम झाला आणि आमचा शेतकरी जर हा सुखवला तर नक्कीच हे या राज्याचा प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून निसर्गाने अशी साथ द्यावी अशी आपण पांडुरंगाकडे मागणं मागितलं तर प्रत्येकाचं जीवन हे सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही पहा पांडुरंगाचं पाहिलं तर दोन्ही हात कमरेवर असतात. ते फक्त आपल्याला पाहत असतात, आशीर्वाद देत नसतात. ते मनोमनी आपल्या कामना पूर्ण करत असतात. त्यामुळे आपल्या मनात काय चाललं हे इतर कोणत्या देवाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण पांडुरंगाला चांगल्यापैकी माहिती असतं. त्यामुळे जाताना काय भाव घेऊन जातो हे खूप महत्वाचं आहे. आमचे दादा कायम सांगतात की वारीत गेल्यानंतर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची मिळते, म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर काय मिळतं याच्यापेक्षा काय आपण गमवतो याला खूप महत्व आहे. सगळ्यात जास्त मोठं जे गमवलं जातं तो म्हणजे अहंकार. माणूस गमवल्यानंतर पंढरपूरवरनं परत येत असतो. त्यामुळे हा अहंकार आता आपण कोणाच्या जर मनात असेल आणि जर पहिल्यांदा वारीला चालला असाल तर पंढरपूरला किंवा रस्त्यात कुठेतरी हा अहंकार सोडून घरी जा अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. अतिशय आमदार साहेबांनी मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी दिंडी सोहळ्याला केलं. आमदार साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आपल्या दिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी समर्थ ग्रामस्थ ज्ञानेश्वरची जारकवाडी धामणी या ठिकाणाहून बरेचसे ग्रामस्थ उपस्थित आहे. आपल्या दिंडी सोहळ्यासाठी लागणारा सगळं कांदा असो किंवा तरकारी लागो वेळोवेळी ज्ञानेश्वरची माऊली आमच्या इथे चारी बहीण भावंड राहिली आणि त्या उत्साहाने आमचे सर्व ग्रामस्थ माऊली मंदिराचे पुजारी हरिभक्तीपरायण मामा रोडे, प्रगतशील शेतकरी कोटेगाव सावकर, किसन शेठ बडेकर, पंढरीनाथ बोराडे, हिंगोलीचे व्यापारी सावकार बडेकर, आत्मारामजी बडेकर, आपण सर्व ग्रामस्थ अनेक ग्रामस्थ आहेत. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आपल्यातले 2-3 प्रतिनिधी म्हणून पुढे यायचे आणि सर्वांनी सन्मान स्वीकारायचा आहे. हिंगोली आलेले बघून मुद्राजी व्यापारी पवनजी मुद्रा आपण सालाबादप्रमाणे आपण आलात. आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. कारण बरेच पाहुणे मंडळी आपण आलेले आहात. यशाला या मुद्राजी या. त्याचप्रमाणे आमदार विक्रमदादा पात्रे मित्र मंडळ काष्टी श्रीगोंदा यांच्याकडून 5,001 रुपयाची देणगी आलेली आहे आपल्या दिंडी सोहळ्याला. त्यांचे हार्दिक अभिनंदन.
फिरसार महाराज या. ओ हिंगे इकडे. या ठिकाणी किसन सेठ बडेकर यांच्याकडनं 501 रुपयाची देणगी. सावकार बडेकर 501 रुपयाची देणगी. आत्मारामजी बडेकर यांच्याकडनं 201 रुपयाची देणगी. पंढरीजी पुढेकडनं 500 रुपयाची देणगी. पुढे यायचं. प्रमोदजी मुंदडा आपणही पुढे यायचं. शेतकरी कोंडेभाऊ सेठ बडेकर यांच्याकडनं 500 रुपयाची देणगी. आपण पुढे यायचं. विक्रम सावकार आपण पुढे यायचंय. चला वाडेकरी सुरू करा. चला ज्ञानेश्वर ग्रामस्थ या पुढे महाराजांबरोबर एक फोटो घ्या. साईडला बाकी पाहुण्यांचा सन्मान करायचा. चला आणि सर्वांनी पाहुण्याने जेवण केल्याशिवाय जायचं नाही. सर्वांना शंकर जवजाव रामजी भोगे हिंगोली. संजयजी हजारे पाटील. कृष्णाल मसवत. कृष्णाल वसवत. चला वैभव एक फोटो घ्या इकडे. ग्रामस्थ बाजीराव सेठ बडेकर यांच्याकडनं 201 रुपयाची देणगी. विक्रम गोविंदवार यांनी महाप्रसादासाठी 1001 रुपयाची देणगी दिली. हे पहा वाढणाऱ्या मंडळींनी वाढण्याच्या लक्ष द्यायचे. प्रत्येक पंक्तीला सगळे पदार्थ जातील याची थोडीशी दक्षता घ्या. मालूच्या माऊलीने 101 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे मंदिरासाठी. गुप्तदान 100 रुपये आले. माऊलीने 101 रुपयाची देणगी. 501 रुपयाची देणगी दिली. गुप्तदान या माऊलीने 100 रुपयाची देणगी दिली. गुप्तदान. चला गुप्तदानवाले पुढे इकडे पिशवी. चला शिरसाट महाराज कुठे गेले. हो मला म्हटलं सचिन मला वाटलं पुढे निघाले असतात. सर्व ग्रामस्थांनी मिळून देणगी दिली. या ठिकाणी महाराजांच्या स्वाधीन केली. जरा टँकर तिकडे टँकर वाले जायचे पाणी सोडायचे थोडं. टँकर समोर इकडे पाण्याची बिस्लरी बॉटल शेजारी इकडे टँकर आहे आपले 2. चला जेवणारी मंडळी जेवायचे. वाडेकरी मंडळी फिरत राहायचे. आणि सर्व पाहुणे मंडळी गावोगावची या ठिकाणी लोणंदला येत असतात. सर्व पाहुण्यांच्या या ठिकाणी हिरियारी भक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सहर्ष स्वागत. गावोगावचे ग्रामस्थ असतात. अन्नदाते पद्धत सेवा देणारी मंडळी आहे आणि या संस्थेवरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहे. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला जेवढा समाज दिंडीत चालतो तेवढा समाज या ठिकाणी गावगावचे ग्रामस्थ येऊन भेट देऊन जातात. सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा आहे. कुणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही असं त्यांची सर्व पाहुणे मंडळी रात्रीपासून या ठिकाणी उपस्थित. त्यांचे सर्वांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे अतुल दायगुडे या माऊली या ठिकाणी सहकुटुंब परिवार उपस्थित आहे. त्यांचंही पंकज सेवा आहे. त्यांचा या ठिकाणी आपल्या दिंडी सोहळ्याच्या वतीने सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा त्या माऊलींनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे आपले किसनजी केंद्रे साहेब यांचं सुद्धा बरेचसे पाहुणे मंडळी त्यांची पंकज सेवा त्यामुळे सर्वांचं हार्दिक अभिनंदन. सहर्ष स्वागत. बोला रामकृष्ण हरी. धन्यवाद. भाविकांना 1101 रुपयाची देणगी महाप्रसादासाठी दिली. हार्दिक अभिनंदन. सहर्ष स्वागत. स्टार ग्रुप गोविंद महाराज केंद्रीय संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सहर्ष स्वागत.